मधल्या काळामध्ये अजित पवार आणि शरद पवार या दोघांच्याही पक्षाची NCP यांची दोघांची युती पिंपरी चिंचवड आणि पुण्यात बघायला मिळाली. आणि मग मतदाराच्या मनात प्रश्न तयार झाला की आता सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का? याला काय उत्तर असेल? हे मतदारांच्या मनातला प्रश्न आहे का मीडियाच्या मनातला प्रश्न आहे? तुम्ही काय सर्वे केलाय का? नाही, पण म्हणजे साधारण आम्ही जात असताना प्रवास करत असताना असं सर्वसाधारण लोकांशी विचारल्यावर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लोक विचारतात मग पुढच्या काळामध्ये जाऊ शकतात सुप्रियाताई पण केंद्रामध्ये. हे बघा, मी बऱ्यापैकी बरंच बोलत असते, त्याच्यामुळे मला ऐकण्याची ही ताकद असली पाहिजे एक तर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की लोकप्रतिनिधी म्हणून समाजात काय आपल्याबद्दल, आपण घेतलेल्या निर्णयांबद्दल किंवा ज्या समाजाच्या लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते ह्यांच्यामध्ये काय चर्चा आहे हे कान नेहमी टू द ग्राउंड ज्याला म्हणतात तो असलाच पाहिजे. पण आता पुढे काय होणार, मंत्री होणार नाही होणार हा विषयच नाही आहे. आता महाराष्ट्रामध्ये मूलभूत सुविधा कोण देणार, कशा देणार आणि देतील का नाही, आणि आजची राजकारणाची काय परिस्थिती राज्यात आहे, आणि त्याच्यामुळे माझ्यासारखे लोक जे त्या प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहेत हे अस्वस्थ आहेत. मीडियामधले अनेक माझे मित्र मैत्रिणी अस्वस्थ आहेत. आणि समाजात फिरत असताना खरंच हे इलेक्शन हे फक्त TV आणि कॅम्पेन पुरतं आहे का, खरंच ह्या जो मतदार राजा आहे तो खरंच त्याच्यात किती इन्वॉल्व्ड आहे, हे सगळ्या या प्रश्नांमधून खरं तर मीही रोज विचार करते की नक्की महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय आता. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.